रसिको नमस्कार. मी रुचा थत्ते. कविता काल आणि आज या विषयावर मी एक कवयित्री म्हणून, एक रसिक म्हणून आणि काही प्रमाणात अभ्यासक म्हणून माझे विचार प्रकट करते. कविता काल आणि आज असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुळात कविता म्हणजे काय, तर अगदी एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं की कविता म्हणजे मनातल्या भावना किंवा विचार हे पद्यातून व्यक्त होणं म्हणजे कविता. आता काल म्हणजे काय आणि आज म्हणजे काय, हाही एक पुढचा प्रश्न लगेच पडतो. तर काल म्हणजे मला असं वाटतं की संत कवींपासून ते अगदी मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे यांच्यापर्यंत, आणि आजची कविता कुठली, तर जी आज लिहिली जाते ती कविता. मग ते वयानं अगदी वृद्ध असतील किंवा तरुण असतील किंवा आजची लहान मुलं ही जर कविता करत असतील तर ही सगळी कविता ही आजची कविता आहे असं मला वाटतं. आता या दोन्ही काळांकडे बघताना मी असं अजिबात म्हणणार नाही की कालचीच कविता खूप उत्तम होती किंवा आजचीच कविता खूप चांगली आहे, तर असं म्हणता येणारच नाही. याचं कारण असं असतं की जसा काळ बदलत जातो तसा आपला समाज बदलत जातो, आपले विचार बदलतात, संस्कृती बदलते, भाषा बदलते, तंत्रज्ञान बदलत जातं आणि त्याचा सगळ्याचा परिणाम हा निश्चितपणानं कवितेवर सुद्धा होत असतो आणि ते अगदी स्वाभाविक आहे. अर्थात कालच्या कवितेचं महत्त्व हे निश्चितपणाने आहे, कारण कालच्या पायावर आजची इमारत ही उभी असते आणि त्या इमारतीची उंची वाढत जाणं, त्याचा विस्तार होत जाणं हे सुद्धा अगदी स्वाभाविकपणे घडत असतं. आता कालची कविता याबद्दल जर अगदी ढोबळ मानाने बोलायचं तर कोणीही सांगेल की कालची कविता ही अधिक लयबद्ध, वृत्तबद्ध, छंदबद्ध अशी होती. तशीच ती जास्त होती. जसजसा मुक्त छंद त्याने कवितेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला, कवितेच्या अवकाशात मुक्त छंदाचं जसं आगमन झालं, मला असं वाटतं कवींची संख्यासुद्धा त्या प्रमाणात वाढत गेली. कारण अनेकांचा असा समज असतो की मुक्तछंद म्हणजे काय, तर यमकसुद्धा जुळवावं लागत नाही, लय नको, काहीच कशाचीच गरज नाही असा एक समज असतो आणि मग चक्क निबंधालासुद्धा मुक्तछंद म्हटलं जातं. बरं, ही कविता नाही असं त्यांना सांगायचं कोणी, कारण जसं गायन, वादन, नृत्य या कलांमध्ये एक गुरुशिष्य परंपरा आहे, गुरुकुल पद्धती आहे, तसं कवितेच्या बाबतीत नाही आहे ना. म्हणजे एक गझल सोडली, गझल या काव्यप्रकाराच्या कार्यशाळा होत असतात, पण त्या पलीकडे जाऊन ही कविता आहे किंवा नाही, ही चांगली आहे किंवा कशी आहे, हे कोणी सांगायचं आणि कुणाला सांगायचं, आणि मग जरी सांगितलं तरी ते पटेल असं नाही किंवा ते प्रत्यक्षात आणलं जाईल असंही नाही. आणि त्यामुळे त्या बाबतीत मात्र कुठेतरी घसरण झालेली दिसून येते. कारण होतं असं की शब्द काय आम्हाला बोलता येतात, लिहिता येतात, वाचता येतात, समजतात, म्हणजे आम्ही काहीही लिहू शकतो आणि त्याला कविता म्हणू शकतो. आणि व्यासपीठ तर उपलब्ध आहेच, आमची फेसबुकची वॉल आहे, आमचा व्हॉट्सअपचा स्टेटस आहे, त्यामुळे किंवा इन्स्टासारखं एक व्यासपीठ आहे की जिथे आम्ही आमची कविता प्रकाशित करू शकतो आणि त्याला कोणी बंधन घालू शकत नाही. आणि त्यामुळे ही कविता नाही असं म्हणण्याचा अधिकार कोणाकडेच नाही, अशी आजची काळातली स्थिती आहे. पण त्याला नाईलाजसुद्धा आहे, तेही तेवढंच खरं आहे. बरं, हे झालं छंदाबद्दल, वृत्ताबद्दल, त्यात कसा बदल होत गेला हे आपण पाहिलं. आता शब्दांकडे वळूयात. शब्दांमध्येही निश्चितपणाने बदल झालेलाच आहे, कारण अनेक इंग्रजी, हिंदी शब्द आपण आज रोजच्या वापरात बोलत असतो, त्यांचा उच्चार आपल्याकडनं होत असतो, त्यामुळे कवितेमध्ये ते उमटतील यात काहीच वावगं नाही, ते अगदी स्वाभाविक आहे. पण त्याचा अतिरेक कुठे होणार नाही ना, किंवा ते ओढून ताणून वाटत नाही आहे ना, याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे असंही मला वाटतं. अर्थात तुमचं आमचं सेम असतं असं म्हणणारे मंगेश पाडगावकर, त्यांनीसुद्धा ह्या नाविन्याचा स्वीकार केला होता, हे आपल्याला दिसून येतं. आणि याच्या पुढे जो मला एक मुद्दा मांडायचा आहे की स्त्री आणि पुरुष यांचं कवितेच्या क्षेत्रातलं प्रमाण, तर आत्ता निश्चितपणाने त्याचा विचार करण्याची गरजच नाही आहे. पण एक 60-70च्या दशकापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर स्त्रियांचं प्रमाण, कवयित्रींचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं. म्हणजे माहीत असलेल्या स्त्रिया किंवा माहीत असलेल्या कवयित्री त्यांची संख्या अत्यंत कमी होती आपल्याला दिसतं.
आणि माहीत असलेला असा उल्लेख मी का केला ते सुद्धा आपल्याला लवकरच कळेल. तर संत कवयित्री हा एक पहिला विभाग आपल्यासमोर येतो. जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, त्यानंतर जो स्वातंत्र्यपूर्व काळात सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक अशी मोजकी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि मग पद्मा गोळे, संजीवनी मराठे, इंदिरा संत, शांताबाई, बहिणाबाई अशी मोजकी नावं आपल्याला माहिती असतात. पण त्यानंतर मात्र कवयित्रींची संख्या 70, 80, 90 नंतर खूप आत्ता तर प्रचंड प्रमाणात वाढत गेलेली दिसते. पण हे जे मी बोलले ते माहीत किंवा प्रसिद्ध असलेल्या कवयित्रींबद्दल. पण मंडळी, आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की त्यापूर्वी घराघरातून जात्यावरती दळता दळता स्त्रिया ओव्या गात होत्या. त्या ओव्या म्हणजे एक प्रकारच्या कविताच होत्या. तिथे त्यांना आपली सही करावी असं नाही वाटलं, आपलं नाव गुंफावं असं नाही म्हणजे त्यांना ती जाणीवच नव्हती आपल्या नवनिर्मितीच्या क्षमतेची कदाचित. पण त्या अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाच्या कविताच आहेत असं आपण अगदी ठामपणे म्हणू शकतो. जेव्हा आपण साने गुरुजी असतील, इंदिरा संत यांनी केलेली संकलन असतील, ती जेव्हा बघतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो आणि त्यांच्या कवितेची उंची आपल्याला कळू शकते. एवढंच कशाला, घरात पाळणा हल्ला की म्हणले जाणारे पाळणे असतील किंवा मंगलाष्टकं असतील, ही नव्यानं रचली जायची. यासुद्धा त्या एक प्रकारच्या कविताच होत्या. फक्त नंतर त्या स्त्रियांचा परीघ हा विस्तारत गेला आणि विषय बदलत गेले. कवितेमध्ये विषयातला बदल हा सुद्धा कालचा आणि आजचा हा निश्चितपणे आणि अगदी स्वाभाविकपणाने घडून आलेला आहे. आणि ते तर आपण अगदीच समजू शकतो. त्यानंतर मला जो मुद्दा मांडायचा आहे तो आहे व्यासपीठावरचं सादरीकरण. तर व्यासपीठ म्हणलं की पहिलं रविकिरण मंडळ पुण्यातलं आपल्याला आठवतंच. तो उल्लेख आपल्याला केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण लगेचच पुढचे कवयित्रये आठवतात. ते म्हणजे मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांनी अक्षरशः गावोगावी दौरे करून आपल्या कविता सादर केल्या. आता कुठलीही नवीन गोष्ट करायची म्हणले की टीका ही आलीच. त्यामुळे त्यावेळेला जे कोणी कर्मठ कवी होते तर यांनी बघे निर्माण केले अशी एक टीका, तो टीकेचा सूर त्यांना सहन करावा लागला. पण शेवटी त्यांनी जे दिलेलं योगदान आहे त्यामुळे आपल्यासारखे कवी आज प्रभावीपणे कविता पोचवू शकतोय, यात काहीच वाद नाही. कारण काय असतं, शेवटी कवी जर आपली कविता सादर करत असेल तर नेमकं त्याला काय म्हणायचं आहे हे, किंवा त्या कवितेचा आशय काय आहे, अर्थ काय आहे, ते त्याच्याकडून त्याच्या सादरीकरणातनं जास्तच चांगल्या प्रकारे पोचू शकतं. आणि म्हणून मला मनापासून असं सांगावं असं वाटतं की जे आज कवी आहेत त्यांनी कविता सादरीकरणाचाही तेवढा अभ्यास करणं, वाचिक अभिनयाचा थोडासा अभ्यास करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, असं एक मत मला इथे मांडावंसं वाटतं. त्याचबरोबर सुधीर मोघे यांचा कविता पानोपानी हा एक अविस्मरणीय अनुभव आपल्याला म्हणावा लागेल. त्यानंतर मी माझा हा चारोळी संग्रह, तो अक्षरशः प्रत्येकाच्या खिशाखिशात, कारण ते पॉकेट बुक होतं त्यामुळे खिशाखिशात पोचलेला तो चारोळी संग्रह होता. आणि निवेदक, सूत्रसंचालक यांच्यासाठी ती पर्वणी होती, कारण या 4 ओळी त्यांना सादर करता येत होत्या. पूर्ण कविता कदाचित नाही सादर करता येत निवेदकाला, पण 4 ओळी करणं त्यामानाने सोयीचं झालं आणि त्यातून अनेक चारोळीकार जन्माला आले. तर काही जण याच्या विरोधातही असतील, पण शेवटी तो एक कवितेचा एक मोठा टप्पा होता, ती एक घटना होती, एक ते वळण होतं, हे तर आपल्याला मान्य करायलाच हवं. त्यानंतर गारवासारखी कॅसेट, त्याच्यामध्ये कवितांचं सादरीकरण झालं, मिलिंद इंगळे आणि सौमित्र. त्यानंतर आयुष्यावर बोलू काहींनी प्रचंड लोकप्रियता मिळवली, अर्थातच संदीप खरे आणि डॉक्टर सलील कुलकर्णी. आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये वैभव जोशी आणि संदीप खरे यांचा इर्षाद हा कार्यक्रम गाजतोय. तर हे असे ठळक टप्पे आहेत असं मला वाटतं. आणि आता अनेक कवी कवयित्री एकट्याने किंवा समूहाने आपल्या कवितांचे कार्यक्रम सादर करत असतात. त्यासाठी यूट्यूबसारखं माध्यम आहे, फेसबुकची वॉल आहे, व्हॉट्सअपचं स्टेटस आहे, इंस्टाग्राम आहे, अशी अनेक व्यासपीठं प्रत्येक कवीच्या हातात उपलब्ध झालेली आहेत. पण त्याचा थोडासा डोळसपणाने वापर ज्यांनी त्यांनी करावा, ज्यांनी त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असं एक मत मला या निमित्तानं मांडावं असं वाटतं. आणि मुळामध्ये व्यासंग वाढवावा म्हणजे आत्ता
आत्ता लिहिल्या जाणाऱ्या कविता वाचत राहाव्यात, ऐकत राहाव्यात, पाहत राहाव्यात आणि त्याचबरोबर आधीच्या मंडळींनी काय लिहून ठेवलं आहे तर ती शब्दसंपदाही आपली त्यानिमित्ताने वाढावी आणि तो अभ्यास होत राहावा आणि त्यामुळे आपल्याही कवितेला पैलू पडल्या वाचून राहणार नाहीत असं मला निश्चितपणाने या निमित्ताने म्हणावं असं वाटतं. आणि हे जे सगळं माझं म्हणणं आहे हे माझं स्वतःचं काव्यलेखन आणि सादरीकरण असेल. पूर्वासुरींच्या कविता मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून व्याख्यानांमधून सादर करते. त्यामुळे ही माझी जी मतं आहेत ती आज मी व्यक्त करू शकले. हे विचार तुम्हाला कसे वाटले मला नक्की अभिप्राय कळवा. मी रुचा थत्ते आपला निरोप घेते. धन्यवाद.